नमस्कार प्रेक्षकांनो. जुळली गाठ गया मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की दामिनी जी असते ना, ती मात्र डॉक्टरांसमोर असते. त्यावर डॉक्टर बोलतात की मॅडम तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? धैर्यसुद्धा विचारतो. आई, कसलं टेन्शन असेल तर प्लीज सांग बघू. त्यावर ती आता या सगळ्यामध्ये सावीविरुद्ध आग लावायला ती त्याला भाग पाडते. आता असं म्हटल्यानंतर या सगळ्यामध्ये तो बोलतो, ठीक आहे आई. आणि इकडे आता सावी आणि धैर्य हे बॅग भरून निघालेले असतात. तर या सगळ्यामध्ये सावीविरुद्ध पुरावे शोधण्यासाठी दामिनीने हा खेळलेला एक प्लॅन असतो. तर तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की काय झालं आणि काय नाही. आता सावी जी असते ना, ती मात्र निघालेली असते. या सगळ्यामध्ये ती वाट बघत असते की कधी एकदा दामिनी येते आणि कधीही पूजा चालू होते. कारण तिला आज काहीही करून सगळं खरं खरं सत्य हे रेकॉर्ड करायचं असतं आणि हा एक शेवटचाच चान्स असतो. तर इकडे सावी जी असते ना, ती त्याच विचारत असते. पण जेव्हा दामिनी तिथे पोहोचते ना, तेव्हा मात्र ती घाबरलेली असते. तितक्यातच तिचा फोन वाजतो. ती फोन नाही उचलत, पण तिला असं वाटतं की जर अर्जंट असेल तर. आणि शेवटी तिने फोन उचललेला असतो. त्या फोनवर नाना असतात. नाना बोलतात, मॅडम तुमच्यासोबत जे काही होतंय ना, ते अगदी काहीतरी भयानक आहे आणि हे सगळं कोणीतरी मुद्दामून मुजुमदारांच्या घरातूनच तुमच्यासाठी घडून आणतंय. त्यावरती बोलते, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला नाना? त्यावरती ते लगेच ते बोलतात, हे बघा, मुजुमदाराच्या घरात असं आहे कोणतरी, त्याला माहीत झालंय की तुम्ही मधुसूदनला मारलंय आणि त्यासाठी ते पुरावे शोधण्याचा प्रयत्न करताय. आता असं म्हटल्यानंतर ती बोलते, काय? तितक्यात ते बोलतात, होय. आणि खरं म्हणजे ना, तुम्ही आता या सगळ्या गोष्टींचा विचार करा की हे कोण असू शकते आणि तुमच्यासोबत जे काही घडतंय ना, ते सुद्धा. त्यावर ती बोलते, काय म्हणायचं आहे नाना तुम्हाला? त्यावर तिथे ते बोलतात, हे बघा मॅडम, कुणाला तरी कळलं की मधुसूदनचा खून तुम्ही स्वतः केला आहे आणि म्हणून एक सांगतोय मी की तुम्ही एक काम करा, तुम्हाला आता जे पुढचं पाऊल आहे ना, ते अगदी फुकून फुकून उचलावं लागेल. त्यावर ती बोलते, बरं ठीक आहे. आणि असं म्हणून ते फोन कट करतात. त्यावरच या सगळ्यामध्ये ती विचार करत असते, असं कोण असेल? जाऊ देत, मरू देत. आणि असं म्हणून ते आता या सगळ्यामध्ये तिथे निघणार. तर ती बोलते, एक मिनिट. आणि असं म्हणून तिला नानांचं बोलणं आठवतं. जे काही घडणार आहे ते सगळं अगदी पाऊल फुकून फुकून टाकावं लागणार. त्यावर ती बोलते, हे सगळं ते विसाम वगैरे. त्यावर ती लगेच विचार करत बोलते, म्हणजे मलाही कळत नाही आहे. मला कोणीतरी अडकवते का या सगळ्या प्लॅनिंगमध्ये? ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत बोलत असते. मला एक कळत नाही आहे, मी आतापर्यंत म्हणजे मला हे सगळं जर भूत वगैरे त्रास का देत आहेत? आणि महत्त्वाचं म्हणजे मी इथे आली आहे, म्हणजे मला जर मधुसूदन आणि दयाचा भूताने त्रास द्यायचा असता आत्म्याने, तर मला आधीच दिला असता. हे सगळं अचानक याच वेळी कसं काय? आणि ती आता या सगळ्यांचा विचार करतच असते. तितक्यातच या सगळ्यामध्ये तिला नवलच वाटतं. त्यावर तिला आठवतं की मुजुमदारांच्याच घरातला कोणतरी व्यक्ती आहे. त्यावर ती आता विचार करत बोलते की म्हणजे या सगळ्यामध्ये तिला नानांनी म्हटलेलं असतं की सावी तिथे आलेली आहे आणि सावी या सगळ्यामध्ये तिथे आलेली असताना तिला कळलेलं असतं आणि तितक्यात त्या सगळ्या गोष्टीनंतर तिची गेलेली याददाश्त. त्यावर ती विचार करते, हे सगळ्यामध्ये सावी तर नाही आहे ना शामील? आता हे सगळं तिथे ती विचारच करत असते. इकडे आता ती बोलते, आता मला असं वाटते की मला मुद्दामून या सगळ्यामध्ये कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि असं म्हणून ती आता झालेलं सगळं काही आठवत असते. ते विसाम, नीताचं बोलणं आणि मी नीताचीच का मदत घेते वगैरे वगैरे. आता या सगळ्यामध्ये तिला असं वाटतं की आता थेट निघून जावं. तर रीना आणि पराग हे धावत धावत येताना बोलतात, सावी, दामिनी मॅडम तर निघून गेल्या. त्यावरती बोलते, काय? कसं शक्य आहे पण? आता असं म्हटल्यानंतर ती या सगळ्याचा विचारच करत असते. तितक्यातच सावी जी असते ना, ती बोलते, काही करून आता मला हे सगळं करावंच लागेल. पण ती नीताला फोन लावते आणि दामिनी मॅडम घरी आल्या का असं विचारते. त्यावर नीता बोलते, नाही गं सावी. आता या सगळ्यामध्ये तिथे रीनाने जेव्हा म्हटलेलं असतं की मला वाटते त्या आता पोहोचल्या असतील, तितक्यातच मागून दाराचा आवाज येतो आणि बघते तर काय, ती दामिनी असते. तर या सगळ्यामध्ये लगेच ती बोलते, आई तुम्ही इथं? आता असं म्हटल्यानंतर लगेच दामिनी बोलते, का बरं, तुला काही प्रॉब्लेम आहे का? आणि तू काय करतेस गं एवढ्या वेळपर्यंत? जागी आहेस म्हटलं आणि मला एक कळत नाही आहे. त्यावरती बोलते, आई पण तुम्ही विसामांना भेटल्या का? तुम्हाला भीती वाटत होती ना फार? त्यावरती बोलते, हो मला भीती तर वाटत होती, पण आता मला डॉक्टरांनी दिलेल्या ज्या गोळ्या आहेत ना, त्याच्यामुळे चांगलं वाटतंय आणि थोडी झोप पण आलेली आणि म्हणून मग मी घरी आली. आता असं म्हटल्यानंतर लगेच सावीच्या विचारात ती बोलते, बरं पण आई. तितक्यातच ती या सगळ्या विचारत असते की आता सावी तर बिचारी इथे थांबून असेल, तिला तरी कसं कळेल? त्यावर आता दामिनी लगेच बोलते, तू इथे काय करतेस आणि कोणाशी एवढ्या रात्री फोनवर बोलत होतीस? त्यावर ती बोलते, मी का कुणाशीच नाही. त्यावर ती बोलते, बरं मग तू जागी काय आहेस? त्यावर त्याच्याकडे काहीच उत्तर नसतं. तितक्यात दामिनी बोलते की काही नाही, मला असं वाटतंय की तू माझ्या काळजीपोटी असणार, बरोबर ना? त्यावरती बोलते, होय होय असंच काहीतरी समजा. तितक्यात ती बोलते, जा बाहेरचा मेन दरवाजा बंद कर आणि त्यानंतर हे दारसुद्धा.
आता तिच्याकडे दुसरा काहीच पर्याय नसतो, कारण सावी कशी घरात येईल हेच तिला प्रश्न पडलेला असतो. पण शेवटी तिने पटापट जाऊन दरवाजा बंद केलेला असतो. तर ती लगेच बोलते, आता झोपायचं आहे की नाही, की इथेच थांबणार आहेस? तर आता ती लगेच बोलते, होय जाते ना. आणि असं म्हणून ती आता वर जाते. त्यावर दामिनी आता आपल्या रूममध्ये गेलेली असते. तरी तिथे झोपलेला असतो. ती विचार करते, हे सगळं करणारं कोण आहे आणि कोण असू शकतं? या सगळ्यामध्ये सावीला कळलेलं होतं का की मधुसूदनचा खून मिस केला आहे, आणि त्याच्याहीबद्दल मला काहीच कळत नाही आहे, नेमकं हे का घडून येते आणि हे सगळं होते प्लॅनिंग. ती त्याच गोष्टींचा विचार करत असते. त्यावर ती बोलते, जर यामागे सावी असेल ना तर मी तिला अजिबात सोडणार नाही. तिच्या बाबाजवळ तिला पाठवण्यासाठी मला काहीच वेळ लागणार नाही. आणि ती असं म्हणत असते. तितक्यातच तिथे आता धैर्य जागायचो आणि बोलतो, काय सावीचं काय बोलतो दिस तू? त्यावरती बोलते, काय नाही, तिला तर भीती वाटत असते कारण सगळं धैर्याने ऐकलं का. आता असं म्हटल्यानंतर लगेच तो बोलतो, अगं तू सावीबद्दल काहीतरी बोलत होतीस का बरं? त्यावरती लगेच बोलते, अरे नाही, तू इथे म्हटल्यावर तिथे कोण असणार? जा, एक काम कर, जा तू झोप. आणि मला तसं आता बरं वाटतंय, आणि जर वाटलंच तर मग आपण उद्या सकाळी दवाखान्यात जाऊयाच. इकडे दामिनी जी असते ना ती तिच्या विचारातच असते, पण इकडे त्या सावी ही रीनाच्या गाडीवर आलेली असते, पण दार काही मात्र बंदच असतं, त्याच्यामुळे उघडतच नसतं. तितक्यातच दामिनी विचारच करत असते की नेमकं हे सगळं कधी थांबणार आणि ह्याला कधी सावीचं खरं सगळं समजणार. सावीच्या ती विचारत असतेच, पण आता इकडे तिला टेन्शनच आलेलं असतं, कारण तिला नवल वाटतं की सावी तर त्याच्या रूममध्ये नसेलच ना. मग आता जे काही होईल ते खरं सत्यच होईल. इथे रीना जी असते ना ती आता दार वाजू थकलेली असते, पण तिथे म्हणजे या सगळ्यामध्ये कोणीच दारासमोर येत नाही. शेवटी धैर्यच हा खाली उतरलेला असतो, त्याच्यामुळे त्याला नवल वाटतं. आणि तो जेव्हा दार उघडतो ना तेव्हा तिथे कोणीच नसतं. इकडे नीताने रीनाला सोडलेलं असतं तिकडे, आणि ती तिथे आलेली असते घेऊन, म्हणजे सावीला. आणि सावी जी असते ना ती आता तिच्या घरात म्हणजे तिच्या रूममध्ये आलेली असते. त्यावर नीताला ती सगळं काही सांगते, पण नेमकंच त्यांना संशय आले का असंच नीताचा अंदाज असतो. त्यावर सावी बोलते, काय माहिती, काहीच कळत नाही आहे, पण तोंडाशी आलेला घास कोणीतरी हिसकावून येतं हे मात्र नक्कीच. आता काय माहिती काय होईल ते खरं खोटं, पण आता जाऊ देत. त्यावर इकडे आता धैर्य हा रूममध्ये येत असतो. तर इकडे आता दामिनी बोलते, हे सगळं काय चाललंय, कोण घडून आणतंय, कोणामध्ये एवढा पावर आहे, आणि माझ्याच नशिबाला काय लागले? ही जर सावी असली ना तर तिला सोडणार नाही मी, नशिबालाच लागली आहे पोरगी, नालायक कुठली. आणि असं म्हणून ती आता खूप हिच्याबद्दल खूप वाईट बोलत असते. इकडे ती बोलते, हां, जर ती आता रूममध्ये नसेल ना तर तीच या सगळ्यामध्ये आहे. आणि तिला जाणवतं की वेसामाचा चेहरा सावीसारखा दिसत होता, आणि तेव्हा आपल्याला इरासुद्धा बोलली, पण आपण तिच्यावर विश्वासच ठेवलेला नाही. त्यावरती आता एकदम विचारतच असते. तुम्हाला बघ कसं वाटलं ते मला नक्की कमेंटला कळवा, आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.